आमका ना धंदो समाज वॉल साहेब का बांधायला सांगितली होती? ह्या रस्त्याला साईड पट्टी नाही, उभं राहिला तर ही माती जाते, बरोबर आहे. येताना डबल गाडी जर आली तर ती डबल गाडी आल्यानंतर गाडी खाली घसरणार, त्याच्यासाठी ही वॉल बांधा. आता वॉल बांधणाऱ्या तुमच्या एवढे कोटींच्या रस्त्याची कामं करणाऱ्या माणसाला जर एवढा सेन्स पाहिजे होता की वॉल कुठे बांधावी. इथलं गटाराचं पाणी जातं ते तिथं समोर पाईप टाकलेले आहेत, त्या पाईपातनं पाणी पलीकडे जाणार. आता ही वॉल गटाराच्या मधोमध बांधली आहे. आता ह्या शेतकऱ्याची जमीन इथं आहे, आता सांगा इथलं पाणी कुठनं जाणार आणि ह्याच्या शेतकऱ्याचा मेर काय होणार. तुमचे माणूस बोंब मारतायत साहेब काय की आम्हाला अडवलं. काय अडवलं त्याचं उदाहरण हे आहे ना, त्या शेतकऱ्याने काय नुकसान करून घ्यायचं. बस समजा इथलं तर आता तिथं बघा, तिथं अर्धा फूट 1 फूट गॅप आहे, बरोबर आहे ना सर. ती जर लेवल केली असती, ह्या पॅचला जर ह्या फेसिंगला जर ते बांधलं असतं, त्या हा अलीकडे बांधलं असतं, तिकडनं तिकडे बांधलं असतं, मधनं पाणी गेलं असतं, त्या शेतकऱ्याची बोंबच नसली असती. मी त्यांना तेच बोललेलो, हे चिरे जरा आपण त्यांना काय म्हटलं, तुम्हाला दोन्ही बाजूने बांधून देऊया. नाही पण दोन्ही बाजू कशात आहे? शेतकरी आपली मेर कशात घालवतो म्हणजे त्यांना पण त्या बाजूने पण चांगलं होईल ना. आणि आमच्या चांगल्याचा विचार करू नका. दोन्ही बाजून बांधकाम होईल ना, त्याच्या दोन्ही बाजू ते नाही म्हणून. नाही साहेब लक्षात घ्या, माती काढून देऊ कोण तयार नाही. त्याच्यापेक्षा गंमत केलं. आता त्यांनी आपलं 1 फूट मेर परत खणून तुमका जागा द्यायची का? कशासाठी? ह्या चुकीमुळे. मग इकडे कटोकट धरून बांधा ना, बांधलं तर तिकडे बांधा, त्या शेतकऱ्याची बोंबच नाही होती तुमचा. कटोकट म्हणजे ती बरं साहेब, आता साहेब 2 मिनिटं या. हा झाला एक विषय. आता इकडे खेळ होतो आपण झालेलं आहे ना. हा पाईप आहे ना, हा पाईप काढता आला नाही का तुमच्या लोकांना? हे बघा, हे इथं नुसतं असं केलं तरी ह्याच्यात इथं हे सगळं निघतंय. तुम्ही म्हणाल इथं हे आहे काय, ते माती आहे, बरोबर ना. कुणाचं तरी हा रस्ता आहे ना तुमचा. आता नव्हतो नाही सगळं बोगस काम आहे. बोगस काम सर्व दिसत नाही ना, आता सांगू गेला तर म्हणजे लाज वाटतं. आता आपण आम्ही जागृत असं म्हणा काय दाखवता ना तुमका. आता सर राहू दे बदल. साहेब हा रस्ता आहे साहेब तुमचा. कुठे गेले ते कुंभार साहेब? बीबी साहेब तुम्हाला सांगितलं नाही पण हे ह्याच्यावर तुम्ही आता बरं हे बीबीएम आम्ही मान्य केलं, ह्याच्यावर तुम्ही आता पक्क डांबरीकरण करणार का? त्याच्यावर 2 लेअर राहिले, झाल्याशिवाय ते सगळं बरं नाही, माझं म्हणणं साहेब एकच आहे, काम पूर्ण करण्याची मुदत साहेब तुम्ही आहात. ह्या कामाची पूर्ण करण्याची मुदत किती तारीखची आहे? सप्टेंबर आपल्या याच्यानुसार ऑगस्ट 25 होती. ऑगस्ट 2025 मध्ये ह्या रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे होतं, बरोबर कुमार साहेब? तुम्हाला याची काय कल्पना आहे? बरं 2025 मध्ये आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी साहेबांच्या समक्ष ह्या सगळ्या गोष्टीची पोलखोल केली. त्यावेळी आम्ही समजून घेतलं तुम्हाला, चला काहीतरी अडचणी असतील. आम्ही सांगितलं मार्च 2024 पर्यंत तुम्ही काम पूर्ण करा, बरोबर आहे. पाऊस साधारण आमचा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पाऊस गेला. डिसेंबर पासून मे मध्ये 6-7 महिने आपल्याला मिळाले, तर काम हे पूर्ण झालं. बरं हा पूर्ण रस्ता दाखवू का खणून? तुम्हीच पॅच दाखवा, मी तिथं खणतो हातानेच. तर ह्याचं साहेब उत्तर मला अपेक्षित आहे तुमच्याकडनं. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यावर 2 पॅच राहिले, पण मुळात जर बेसच जर हे नाहीये, चांगला नाहीये, तर साहेब हे कसं होणार? मुदतवाढ तुम्हाला मिळाली आहे का? नाही मिळाली. म्हणजे 2025 ला तुमचा ह्या कामावरचा हक्क संपला. तुम्हाला याचं पेमेंट पेड झालं? नाही साहेब लक्षात घ्या, पूर्ण काम एकच आला. किती कोटीचा काम हा? 4.25 कोटीचा की 4.25 कोटीचा? साहेब तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर आहात, तुम्हालाच माहिती नाहीये. पण एस्टिमेट एकच ना, एस्टिमेट एकच, पण ह्याच सांगा 1400 मीटरचं सांगा म्हणते. 1400 मीटर एक्झॅक्ट नाही, टोटल काम 2.5 कोटीचं आहे. पूर्ण काम किती कोटीचं आहे? साळगाव आणि हे 2.5 कोटी. 2.5 कोटी. तुम्हाला किती रुपये मिळाले आजपर्यंत? बरं पहिला माझा प्रश्न, हे काम किती टक्के पूर्ण झालंय तुमच्या एस्टिमेट प्रमाणे? हे काम किती टक्के पूर्ण झालंय आता तुमचं म्हणणं आहे ते?
हे 40%, 85% हे 80-85% काम आहे साहेब. कार्पेट राहिले ना कार्पेट शिल्कोट राहिले. साहेब तुमच्या समोर साहेब तुम्ही अधिकृत आता साहेब आता ह्याचं काय माहिती खडीकरण झालेलं आहे आता हे साहेब खडीकरण आमचं कळत नाही साहेब. 80 नाही पण एक साधारण 60% 65% काम साहेब झालं. कॉन्ट्रॅक्टर तुमच्या समोर 85% सांगताय साहेब. गुरु साहेबांचं म्हणणं असं की 85% काम पूर्ण झालेला. साहेब तुमच्या समोर सांगतो तुम्ही सांगा किती टक्के काम पूर्ण झालं. साहेब तुम्हाला यातलं नक्की काय कळत नाही की तुम्ही आम्हाला इथं परत मिलिंगच्या नंतर आता तुमचा नंबर लागलाय. 1400 मीटरचं आपलं कार्पेट आणि शिल्कोट राहिले सर. टोटल 4 हा आमका म्हणणं की काम किती टक्के पूर्ण झालं आमका सांगा. तुमच्या इकडचं काम आहे अजून 60% आमच्या इकडचं नाही साहेब काम एकच आहे की नाही. मग तेच टोटल जर बघितलं 65 ते 70% काम एकच आहे की नाही. आमच्या इकडचं सांगा नको. रस्त्याचं नाव काय आहे? 4 किलोमीटर पैकी 1.5 किलोमीटरचा रस्त्याचं नाव काय आहे? साळगाव म्हणजे हायवे ते NH 66 साळगाव माऊली मंदिर उमलत. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय आहे की हा काम एकच असा. ह्या कामात जर आपण 100% मान्य करतो तर 100%तला किती काम झाला. साहेब ही 2 कामं नाही आहेत. हे पहिलं तुमच्या माहिती मिलिंदने तुमच्यापर्यंत पण कदाचित चुकीची माहिती पोहोचवलेली असेल. हा एक टेंडर हे एकच काम आहे. आपलं तुमच्या हांबरचं एक टेंडर आहे त्यातलं तिकडं 3 किलोमीटर आहे आणि हे तुमचं 1400 मीटर आहे. बरोबर साहेब काम एकच आहे एका झेड खाली आहे. बरोबर साहेब. बरं हे काम कधीच मंजूर आहे साहेब. ऑगस्ट 24 आणि ऍक्च्युअली प्रस्तावित काम कधीच आहे 22-23 मध्ये 22-23 मध्ये वर्क ऑर्डर 24 मध्ये मिळाले साहेब. 24-25-26 जवळपास आता तिसरं वर्ष 2024 मध्ये कळाले. का नाही पूर्ण झालं. बरं साहेबांच्या म्हणण्यानुसार हे काम 60-65% पूर्ण झालं. तुम्हाला किती पैसे मिळाले या कामाचे 2.5 कोटी पैकी. 2.5 कोटी पैकी किती रुपये तुम्हाला आजपर्यंत पेड. 1,70,00,000 साहेब पेड झाले. 2.5 कोटी पैकी 1,70,00,000 रुपयाचा काढा किती % पैसे मिळाले. म्हणजे तुमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 60-65% काम झालंय तर ह्याचे पैसे तुम्हाला जवळपास तुम्हाला 70 ते 75% पैसे 80% पैसे पोच झाले. साहेब बरोबर माझं कॅल्क्युलेशन. म्हणजे जेवढं काम झालंय तेवढ्या कामाचे त्यांना पैसे मिळाले त्याच्यापेक्षा जास्तच पैसे मिळाले. आज जरी त्यांनी काम थांबवलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. रडायचं आम्ही नाही तसं काय नाही. त्यांच्या कामाची अजून आता केलेल्या कामापैकीच 71 लाखाचं बिल पेंडिंग आहे. साहेब 1,70,000 रुपये 1,70,00,000 रुपये मिळाले त्यांना. काय बिल लिहिलंय पैसे नाहीत. साहेब मागच्या वेळी मिलिंदने स्वतः मान्य केलंय 1,60,00,000 रुपये आम्हाला पेड झाले. ते काय आहेच ना ऑन रेकॉर्ड आहेच ना तुम्हाला जरी पण साहेब, बघितलं असंच की तुम्ही ना? देता ना तुम्ही. पेड झाले अजून असत ना त्याचे पैसे अजून साहेब, काम साहेब तुम्ही कन्फ्युजिंग उत्तर देऊ नका. कुठं कसं तुम्ही साईड इंजिनियर होतं. ह्या साईटवर लक्ष ठेवण्याचं काम तुमचं होतं. तुमच्या दृष्टीने काम ओके झाला काय. ह्या आता नाही होत्या 4थी वेळ झाली साहेब. तुम्ही 4थ्यांदा बघता ह्या. हा? हे आमका ना धंदो समाजला. बरं साहेब त्याच्यापेक्षा मोठी गंमत सांगतो. हो, समाजाचं. साहेब आता तुम्ही स्वतः तोंडाने सांगा. ते म्हणून जर समजा तुम्ही हे करायला गेला तर साहेब ही कुठे जाणार सांगा माती. हॅलो हे तांदूळ घेऊन गेला ना तुमचा. हॅलो ही परिस्थिती आहे. हे साहेब मध्ये काढल्या दोन्ही बाजूला तुमचं खडीकरण डांबरीकरण आहे साहेब. दोन्ही बाजू कसं आहे मध्ये काढला आपण. ह्या इथं पाणी संपूर्ण इथं डोप साठलं. इथं पूर्ण डोप साठलं होतं पाणी. हे शेतांमध्ये लोकांच्या व्हायला सुरुवात झाली. रस्ता जा पूर्ण ना रस्ता. हे सरळ सरळ व्हायला सुरू झाले. साहेब हे बरोबर आहे ना. ठीक आहे पण त्यावेळी कॉन्क्रीट आता वॉल करायला सांगितलं तर ती बंद असते. साहेब ते कोणी सांगायचं. गेल्या वर्षी ना भिंत काढला. यावर्षी पण त्याचं बंद नाही. संपूर्ण माती होती भरलेली. माती काढल्या सगळी तर आता वर्षी माणसं माती काढायला लावली. आम्ही माती वगैरे काढून आता चालू वर्षी परत केले काम हे. साहेब बरोबर. सांगितलं असतं बांधत बांधते नाही, असते. दोन हो, मिनिटं, दोन मिनिटं. साहेब, 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 दोन तुम्ही मिनिटं. आता येईल. नाही, नाही, भाऊ, दोन. बांधायला सांगितले ते बांधले असते. साहेब बांधूक सांगलेली की नाही. पैसरची सगळी माती काढायची आणि इकडे जाणार ह्या पूर्ण पॅक करायचं सांगितलं की नाही. त्यांना विचारा. त्यांना विचारा. मिलिंद ह्यांचा ऐकतो का विचारा. सगळं सांगितलेलं आहे. मी गेल्या वर्षी दोषी होतो. हे कॉन्क्रीटचं वालं. व्हिडिओ दाखवू. माझ्याकडे गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे. नाही जर कोण म्हणत असेल तर व्हिडिओ दाखवतो. गेल्या वर्षी सगळं दाखवलेलं आहे. गेल्या वर्षी आणलं आणि टेम्पररी एकदा बांधकाम पाईप करा. लावली अशी आडवी आणि माती लावून ठेवली आणि ते पण पायपा सगळा निकाल. विषय असा तर साईड पट्टी दिसा ना हो. साईड पट्टीवर तुम्ही डांबा खडी कशी घालता साईड पट्टीवर. साहेब ह्याच्यात टेप जर लावली आपण
ते फैसूनच येतले ना तेपर्यंत नक्की टोटल येतली ना. म्हणजे जो एक्सपान्शन आपण केला, एक्सपांड जो रस्तो केलो त्या एक्सपान्शन मध्ये हे येता ना. म्हणजे G2B जर तुम्ही सांगता ज्या चांगल्या आमच्या ह्याच्या खाली चांगला रस्ता आहे आमचा, त्याच्या खाली करण्यापेक्षा G2B जर इकडे प्रॉपर केला असता, आम्ही साहेब सांगत होतो याच्यावर G2B करू नका, ऑलरेडी तुम्हाला हार्ड सरफेस मिळालेला आहे. हार्ड सरफेस इथं नाहीये, ह्याचं इथं वापरा एक्स्ट्रा मटेरियल आणि इथं G2B प्रॉपर करा. कुडाळकर साहेब सांगितलेलं सगळं साहेब सांगून आम्ही नॉन टेक्निकल माणसं आहोत तरी सगळं सांगतो. तुमची टेक्निकल माणसं ऐकत नसतील तर आम्ही काय करणार. या तुम्हाला पुढे दाखवतो गंमत. मारलाय ह्या गटाराचा उद्देश सांगा. सर तुम्ही सांगा या गटाराचा उद्देश. साईडचं पाणी येण्यासाठी नाही तर रस्त्याला पाणी जाऊसाठी मारलं. बरं, आता इथपर्यंत आपण मान्य करत ह्या गटाराचा उपयोग असा का. हा गटार का मारला माहितीये तुम्हाला. दुसरीकडे माती लागत होती, ती माती कुठनं काढणार. इथं JCB मारा, तुमच्या ट्रॅक्टर मध्ये माती भरा आणि घेऊन जा. हे त्यांनी मान्य केलंय, मागच्या वेळी मान्य केलंय. आता पुढचा गटार कुठे तो तुम्हाला दाखवतो. या इथपर्यंत हा गटार इथनं झाला. मग आता इथनं ह्या गटाराचा उद्देश सांगा. हे बघा तिथनं मोरी टाकली आहे, तिथं मोरी टाकली आहे, तिकडचं येणार पाणी इथनं पाणी जाणार कुठे, कुठनं काढणार. इकडे काढलेली आहे मला तर एक गोष्टीची गंमत सांगा साहेब. कोकणातला पाऊस, कोकणातली माती, कोकणातला पाण्याचा फ्लो तुम्हाला अंदाज. अहो हे भरायला अजून पाऊस लागला नाही, एक पावसाळा गेला तर हे पूर्ण पॅक होणार. कोण इथला आपल्याकडे मोठा माणूस होता तिथपर्यंत जाऊन आतनं खोदून जाऊन पाणी काढणार आहे हो. म्हणजे गरजेनुसार फक्त वाटेल तसे फक्त होल मारायचे आणि ते करत फक्त बसायचं. तुम्ही इथनं जे केलंय याच्या खाली काय आहे साहेब, काय असेल याच्या खाली काय पती मोरी आहे. आता मला सांगा, हा चोकट झाला म्हणून जातो लोक इसून मोरी साफ करायला साहेब कुठनं जाणार. कुंभार साहेब मोरी चोकट झाली साहेब. अहो गरजच नव्हती आम्हाला, कोणी सांगितलं तुम्हाला टाकायला मोरी. ते नाही म्हणलं, हा विषय तू काढून द्या, मग आपण काढतो ना. सहकार्य सगळ्यांनीच केलं. कोणाचा झाड आहे त्या मी काढून द्यायचं. महत्वाची गोष्ट बघा कसं सांगा. तुमच्या एस्टिमेट मध्ये धरला काय इथून पर्यंत गटार गटार म्हणजे ते काही एस्टिमेट धरला काय गटार हे असत नाही तर पाणी रस्त्यावरती गटाराचं मेजरमेंट धरला खैसून फेर काढूचा एस्टिमेटेड गटर जिकडे पाणी खेळायचं त्यानुसार काढूचा. बरोबर. आता बघा एक गंमत सांगा, ह्या बाबतीत प्रॉब्लेम आहे, तुम्ही कोणाशी डिस्कस केल्यात. इकडे आता गेल्या वर्षी पण आपण इल्लो तर पाणी होतं, तुम्ही दाखवलं ना पाणी येतं म्हणून. पाणी काढूच सांगितलं ना गटार. त्या तिकडनं पुढे मारला आणि इकडनं इकडे गटार मारला, संपला ती ड्युटी. मागच्या वेळी आपली चर्चा झाली त्या चर्चेत काय झाला ना, ह्या चुकीचा आहे साहेब, तुम्ही मान्य केला. ही मोरी तिकडे पाईप टाकून बाहेर पडा शकणार नाही, ह्या मान्य केला. साहेब पण मोरी टाकलेली ना काहीतरी पहिल्यांदा मोडी टाकून तिकडे ठरलेली. यांच्यानी परत आपसात करून इकडे इकडचे मोडी टाकले आणि आता परत तिकडे यांना पाईप टाकले पडत्यांच्या याच्याकडे. साहजिक टाका त्यांकडे जाणं गरजेचं असं नाही. आलं लक्षात तुम्हाला काय झालंय ते. मग समजा ह्या झाडाचा विषय झाला नसता जर तिकडनं येणारं पाणी, आता इथं तुम्ही मोरी टाकली, ती मोरी समजा तुम्ही तिकडे टाकली असते, तिकडनं सर पाणी पलीकडे गेलं असतं. काय गरज होती साहेब तुम्हाला. तुम्ही जे साहेब ह्या झाडाचं सांगताय ना, माझं म्हणणं इकडे आणूच नका. ज्यावेळी तुम्ही रोडचा सर्वे करता साहेब कुंभार साहेब, तुमची नजर ही एवढी वर्ष कॉन्ट्रॅक्ट लाईन मध्ये असल्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे ना कुठनं काय होणार. साहेब 2 मिनिटं तुम्ही साहेब कुडाळकर साहेब पुढे या. तुम्ही पाठी कोचरेकर साहेबांच्या पाठी तुम्ही नका नको, कारण टेंजर विचारायची खूप अंगार घेतलेला. साईट सुपरवायझर तुम्ही आहात ना, शासनाचे साईट सुपरवायझर PMGSY चे तुम्ही असं हो. सर्वे तुम्ही स्थानिक कोकणातलेत ना, पण तुमचा सेन्स नाही की बाबा इकडे रस्त्यावर पाणी कैसूर येतात, पाणी कैसूर गाव गया, याचा सेन्स तुमचा नाही. अरे ह्या झाडाची अडचण होती ना, तुमका आधी कळाग नाही, दगडात तुमका अडचण होती कळाग नाही. मग मोरी ही आता इकडनं वळवल्या, ती मोरी तिकडनंच कशा वळवणार. ही मोरी साहेब तिकडनं वळवून तिकडनं पाणी सोडून तिकडनं आता तो गटार असते काय करू नका तुम्ही. या इकडचं पाणी येतं ना ह्या साईडचा, आणि बरं ही डाऊन खाली बाजू होती, त्यामुळे आपण ती हाईट केली आणि पाईप घालून त्या साईडला फिरवला पाणी. हा योग्य झाला तुमच्या मते योग्य साहेब. बघा तुम्ही ऑन कॅमेरा मान्य करता या पाईप पर्यंत योग्य. आता पुढे जो विषय असा तो सगळं योग्य. काय पाणी निचरा होण्यासाठी ही परफेक्ट पोझिशन तुम्ही तुमच्या इतक्या वर्षाच्या शिक्षणाचा अनुभव घेऊन तुम्ही केलात. काय आमका अभिमान आणि आमका तुमच्या शिक्षणाचा आदर असा. पटकन सांगा. वरचा तर पडद्यांच्या पाणी येतात, रस्त्याने येतात इकडे परत हे आता ना काय ते मोरी. बरं आता इकडे या, तिकडनं का भरताना तुमका दाखवतोय या इकडे. बरं साहेब ह्या खय जाताना सांगा पाणी सगळा खय जाताना कुठलीच गोष्ट तुम्ही अंगार घेऊ नका. मी स्पष्ट सांगते, कारण त्यांनी सगळीकडे माती घाललेली आहे.
ह्या आता ही तुम्ही साईड पट्टी अर्ध्या फुटाच्या साईड पट्टी तिकडे शेतकऱ्याच्या बांधकामाबद्दल सांगितलं ना. आता इतकी साईड पट्टी वापरून मिळाली त्यांनी काय केलं नाही एवढी साईड पट्टी वापरून आहे का त्याला काय आहे का सांगा त्याला काय आहे का सांगा बरं बांधणारा माणूस हा बघा इतर आहे त्यांनी सांगितलं होतं वाळू आणून दे मी देईल त्या मटेरियलात तुला बांधकाम करायचं तुला मजुरीशी मतलब मिलिंदचं वाक्य आहे त्याला समोरासमोर माणूस साहेब बघा ना साहेब हे आता इकडे बांधकाम केलं ह्याच्यात भरलं तरी पाहिजे होतं नाही भरू शकतो त्याला बिंदस पाठवू नका खाली जाताना कधी कसा शकता हल्लेला असा आता खालचा ते का वाळूच नाही साहेब इतके डस वापरल्याने डस वापरले हेच वापरलेले हा हा नवीन घालायला सांगितलं होतं बरोबर कोतेरकर साहेब सगळं बांधकाम म्हणजे ह्या दुसऱ्या वर्ष गेल्या वर्षाचा याच म्हणजे मे महिन्यात पाऊस सुरू आलेलो पावसाबरोबर रस्ते वाहून गेलो त्यावेळी आम्ही त्यांना ह्याचा कळवला ताबडतोब लोक तुम्ही आले आणि सगळं काय डागडुजी आम्ही करून देतो म्हणून सांगितलं आणि आमका येऊन चुकी लावतात तसं काय काम केलं समाजला समाधानी आहेत का नाही ना समाधान याचं कोणच नाही असं आता त्याच्यात शेतकरी समाधानी नाही आम्ही पण समाधानी नाही येऊन गाडीवाले पण समाधानी नाही रस्ता चांगला असा म्हणून असा अनुपने रस्ता हातान काढला हाताने त्यामध्ये उखडतोय. हो आता उकडता नाही दाखवलं नाही अनुपण तुमच्या गावाचे सभापती आहेत पंचायत समिती हो असा सभापती आता सभापती असं त्यावेळी सरपंच होते त्यावेळी त्या सरपंच त्यांना काही पाठपुरावा वगैरे केलाय का नाही ना त्यांना होते बरोबर. नाही ना ते होते बरोबर होते आणि सगळं काय ते सांगत असं करूया तसं करूया आणि लोकांनी फुकट जमीन दिली ना म्हणून त्यांना मोबदला काय कळक नाही ह्याच्या जमिनीचं समाजला तिकडे हायवे सारखे पैसे मिळावे असते लोकांका मग काय ते कळलं असं कॉन्ट्रॅक्टर त्यावेळी तसंच करू व्हायचा काय नाही समाजला समजा आता न्याय नाही भेटला तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आम्ही आंदोलन करूया हे पडलो तर समाजला तसं ना आंदोलन 100% हो, 100% आंदोलन करू आणि रस्ता एकदम हे करू आता 2 वर्ष हे लोकांना 3 वेळा या रस्त्याने केला इथं कच्चं काय माहिती सगळं कच्चं मटेरियल सगळं हे आहे पाण्याची जर गटाराची न सोय आणि काय नाही सगळे अर्धवट कामं आहेत हा आणि आता ह्यानं विचारायला गेलं हे डिझेलचा आणि याचा प्रॉब्लेम त्यावेळी गेल्या वर्षी दाखवलं त्यावेळी 5-6 महिने होऊन गेलं असं काम ते पण त्यांनी रखडवलं सगळीकडे करत राहिले हा त्याच्यामुळे काय झालं माहिती आता लोकांना प्रॉब्लेम सगळी मातीची प्लॅटफॉर्म सगळी माती कोपऱ्याने गेलेले अर्धवट कामामुळे हे सगळं आणि पाण्याचा काय हे नाही पाण्या सगळं पर रस्त्यावर जातं सगळं वाहून गेलेलं आहे मटेरियल अजून पाऊस पडले सगळं मटेरियल वाहून जाणार ते याच्यामध्ये तसं हे फक्त काय माहिती आहे आहेत ना ते सत्ताधारी हे फक्त काय ह्याच्यापुरते आहेत आणि वोटिंग पुरते आहेत आणि काय कामं तशी केलेली नाही आता उमरस गावामध्ये काय कामं झाले तर मी सांगतो समजलं ना फक्त हे काय मतदानापुरते गोळा करायचं सगळ्यांना थोडंसं काहीतरी द्यायचं आणि बस झाले ती लोक आणि असे प्रॉब्लेम आले तर तिसरा माणूस इथं उभा राहून काम करणारा माणूस उभा राहतोय आज इथं आज हे उभे राहत नाही इथं कोण आणि ह्यांना काय ना हेच नाही यांची पोटं भरतायत बस एवढंच आहे बोलण्याचं आणि नाही होत असेल तर सांगा आम्ही जातो पुढेपर्यंत जातो मी ठाण्यात जातोय मी उद्या नाही परत देतो लोकांना अर्ज साया मारून सगळं होत नसेल तर जाऊ ना पुढेपर्यंत उमरेस गावात काय चालतं काय झालं काय केली सुधारणा उमरेस गावात मला सांगा ही सत्ता असून काय झालेलंच नाही ना हा काय उपयोग आहे याचा मला सांगा तुम्ही सत्ता म्हणजे वोटिंग पुरते बरोबर देतात त्यांना आणि तुम्ही बाजू निवडून येतात बाकीकडे लक्ष ना आमदाराचं लक्ष कुठच्या आमदाराचं लक्ष आहे सांगा मला निवडून आला आमदार आला काय गावात उमरेस गावात किंवा फिरून गेलाय काय बघितला का विचारा त्याला त्या सरपंचाक विचारा माझ्या सामने उभं करा सरपंचाक हा सरपंच काय कोण कोणाचे नाहीत लक्षात ठेव जो बिचारा काम करतोय करणार आहे त्याला हे लोक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आज झटणार असतो त्याच्याकडे समजलं नाही तर आज यांचं काय होतं माहिती आहे तुम्ही सरपंच आहे सगळी बॉडी घेऊन तुम्ही आज काय चाललंय उमरस गावात किंवा रोडचं काय चाललंय कुठं काय प्रॉब्लेम आहे हे ह्या लोकांनी बघितले पाहिजे होते आणि ते काय त्या लोकांचं घेतात मग निवडून आणलं नाही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लोक हां नाही तर गाव मिटिंग असते गाव मिटिंग सगळ्या गावांका घेतले गावातल्या बारावाडीच्या लोकांना घेतले आणि त्या ठिकाणी जे काय असे बरोबर जे प्रॉब्लेम आहेत सांगतील ना ते काय प्रॉब्लेम आहे वाडीमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे कोण सदस्य आहेत कोण हे आहेत सदस्य काय कामाचे येतात घरात आहेत सगळे बसून काय बघत नाही कोणाकडे प्रॉब्लेम आणि ही लोक शेवटी काय माहिती आहे ही काय माहिती आपापसात झगडी लावून देत आहेत ती महत्वाची गोष्ट महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आता आपसमध्ये झगडी लावून देत आहे ते आमची सगळ्यात पहिली म्हणजे आधी पहिलं आम्हाला असं लक्षात येत आहे ह्या सगळ्या भूमिकेतनं की शासनाचा कुठलाही कंट्रोल हा ठेकेदारांवर राहिलेला नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की ह्या सगळ्यात तुम्ही आता बघताय की ह्या रस्त्यावर आम्ही गेल्या वर्षीपासून
या रस्त्याच्या डागडुजीसाठी प्रयत्न करतोय. गेल्या वर्षी अशी परिस्थिती झाली होती की पूर्ण रस्त्यावर चिखल होता. तो चिखल का झाला होता? आमचा हा मूळ डांबरी रस्ता आहे, जो ग्रामीण मार्ग असतो तो ग्रामीण मार्ग आहे. ह्या ग्रामीण मार्गाच्या माध्यमातून वाहतूक तिथे सुरू होती. एक रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली इथं माती आणून बाहेरनं टाकली गेली. ही माती टाकलेली माती वाहून रस्त्यावर येऊन एवढा चिखल झाला की लोकांना चालणं मुश्किल झालं होतं. त्यावेळी ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही इथं आलो. आम्ही इथं आल्यानंतर ह्याची सगळ्याची चर्चा झाली. कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेतलं, अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, त्यावेळी परिस्थिती दाखवली. अधिकाऱ्यांनीही मान्य केलं. अधिकारी हतबल आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या समोर, स्पष्ट तुम्हाला सांगायचं तर. अधिकाऱ्यांनी परिस्थिती मान्य केली आणि तातडीनं ती माती काढायला लावली. माती काढल्यानंतर अजूनही काही शेतकऱ्यांचं नुकसान होतं. जसं तुम्ही आता मागे बघू शकता, इथं आता हे सगळं शेतात चाललेलं आहे. किंवा काही लोकांच्या शेतात डॅब्रेज टाकलेलं होतं, ते उचललं गेलं नव्हतं. काही लोकांच्या कंपाऊंड वॉल, शेतात जाणाऱ्या वॉल्स तोडल्या होत्या, त्या बांधून द्यायच्या कामं होती. काही लोकांची झाडं तोडली होती. कुठेही कोणालाही कुठल्याही पद्धतीनं कॉम्पन्सेट केलं नव्हतं. सगळ्या लोकांनी, माझ्या उमरस गावातल्या लोकांचा आम्हाला अभिमान आहे की त्या लोकांनी विना मोबदला ह्या लोकांना आपली जमीन दिली गावाच्या विकासासाठी. ह्याचं कुठलंही मूल्य कॉन्ट्रॅक्टरला किंवा अधिकाऱ्यांना ह्यांना द्यावं लागलं नाही. पण ज्या लोकांना अपेक्षा होती ती अपेक्षा काही पूर्ण झालेली नाही. ह्या कामाची काम पूर्ण करण्याची मुदत ही 16 ऑगस्ट 2025 पर्यंत होती. म्हणजे मुळात आधी लक्षात हे घेतलं पाहिजे की 2022-23च्या बजेटमध्ये हे काम मंजूर झालेलं आहे. त्यावेळी इथं खासदार विनायक राऊत साहेब होते. 2022-23च्या ह्याच्यात झालं, त्याच्यानंतर त्याची मान्यता वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून 2024 मध्ये याची वर्क ऑर्डर झाली. वर्क ऑर्डर झाल्यानंतर 16 ऑगस्ट 2025 मध्ये हे काम पूर्ण होणं गरजेचं होतं. प्रॉब्लेम असा झाला की 16 ऑगस्ट 2025 पर्यंत इथे फक्त रस्त्यावर, आमच्या चांगल्या रस्त्यावर आणखी अजून चांगलं करण्याचं सोडून उलट माती टाकून इथं कचरा केला गेला. त्यावेळी आम्ही कल्पना दिली, अधिकाऱ्यांना कल्पना दिली, त्यांनी मान्य केलं. हे सगळं झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही मार्च किंवा मे पर्यंत 2026 आम्ही हे काम पूर्ण करून घेतो. ठीक आहे. त्यावेळी आम्हाला त्या गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत. त्याच्यानंतर जेव्हा दुसरी बैठक झाली, त्या दुसऱ्या बैठकीत आम्हाला एक धक्कादायक बातमी अशी कळाली की ह्या कामाची ऑलरेडी 1,60,00,000 ते 1,70,00,000 टेंटेटिव्ह अमाऊंट ही अधिकाऱ्यांना पेड आहे. आपल्या ह्याला कॉन्ट्रॅक्टरला पेड आहे. कॉन्ट्रॅक्टरला पेड आहे. म्हणजे काम अजून 50-60% झालेलं नाही, पण एकूण कामाच्या जवळपास 70 ते 80% पेमेंट आता करून झालेलं आहे. आणि कुठलंही काम जे आता काम पूर्ण झालंय म्हणतात, तुम्ही आता बघितलं की रस्त्याच्या साईडने एक वेळ हे निघू शकतं, खडी निघू शकते. आम्ही रस्त्याच्या मध्ये पण खडी काढून दाखवली आहे. त्याच्यावर त्यांचं म्हणणं होतं की ह्याच्यात अजून 2 लेअर यायची आहेत. पण मुळात बेसच जर खंबीर नसेल, खमका नसेल, तर त्याच्यावर तुम्ही किती चांगलं काम केलं तर ते फक्त काय म्हणतात ते कॉस्मेटिक हे असतील, चेंजेस झालेले असतील किंवा तुम्हाला कॉस्मेटिक लुक तिथं मिळालेला असेल. कुठलाही तुम्हाला प्रॉपर टिकाऊ रस्ता तुम्हाला मिळणार नाही. आता स्पष्ट भाषेत बोलायचं तर आता इथं एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे की तुम्ही ज्यावेळी एखाद्या चुकीवर बोट ठेवता त्यावेळी त्या व्यक्तीची किंवा त्या गावाची तुम्ही बदनामी करता. म्हणजे ज्याने ही चूक केलेली आहे तो बदनामी करत नाही, तर जो ही चूक दाखवून देतोय त्यांनी बदनामी केली अशी उलट एक ओरड होते. आम्हाला कुठलीही आमच्या गावाची बदनामी किंवा इतर कुठल्या गोष्टीत जायचं नाहीये. आमच्या गावाची कुठेही बदनामी होणार नाही. कारण कोकण विभागात 1 नंबरला स्वच्छतेच्या भानगडीत 6 जिल्ह्यात म्हणजे पूर्ण कोकण विभागात 1 नंबर आम्ही ह्या ग्रामपंचायतचा आणलेला आहे. त्याच्यामुळे आमचा गाव ऑलरेडी प्रसिद्धच आहे, चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. ह्या ज्या आहेत ह्या चुका आहेत आणि ह्या मानवनिर्मित चुका आहेत, ज्या चुकीच्या धोरणांमुळे आणि चुकीच्या पद्धतीमुळे झालेलं आहे. मी ह्यांचे जे बरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे काम चौरे नावाच्या साताऱ्यामधल्या एका कंत्राटदाराला दिलेला आहे. तो माणूस आजपर्यंत एकदाही आलेला नाहीये. त्यांनी सब ठेकेदार म्हणून ह्या कुंभारना नेमलेला आहे. ह्या कुंभारनाही हे काम माहिती नाहीये. ह्यांचा भाचा इथं येऊन काम बघून जातो, इथं लोकांना कमिटमेंट करतो, निघून जातो. कुठेही ठोस पद्धतीनं त्याच्यावर त्यांनी आजपर्यंत कारवाई केलेली नाहीये. त्यानंतर ठीक आहे, तुमचा विषय आम्हाला कळलेला आहे. तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल जे असणार आहे हे आम्ही ग्रामस्थांशी चर्चा करून नक्कीच सांगू. आंदोलन ही दिशा असणारच आहे, कारण आंदोलनाशिवाय सरकारला जागाच येत नाही. आत्ताच्या घडीला विचार केला, हे बघा आज राजकारणात कोणी कोणाला विरोध करायची हे राहिलेलीच नाहीये. कारण राजकारणात काय होतं हे कोणालाच कळत नाही. आम्हालाही विरोध करायचा नाही. आम्हाला एकच कळतंय की जो लोकप्रतिनिधी असेल, जो निवडून आलेला असेल, त्याच्याकडनं आपलं काम करून घ्यावं, प्रामाणिक त्याच्यापर्यंत पोहोचवावं. आज दुर्दैव असं झालेलं आहे की आता जे सत्ताधारी आहेत, आमच्या आमदार माजी आमदार वैभवजी नाईक साहेबांना आम्ही ह्याच्याबद्दल अवगत लवकरच करू, त्यांचाही या बाबतीत मार्गदर्शन घेऊ, त्यांच्या माध्यमातून आम्ही तक्रार दाखल करू. पण ह्या तालुक्याची ह्या मतदारसंघाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते विद्यमान आमदार निलेशजी राणे साहेब, ह्यांच्यापर्यंत पण ह्यांचे कार्यकर्ते ही खरी बातमी पोचवत नाहीत. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. म्हणजे वास्तविक आता त्यांनी ह्या गोष्टीचं लक्ष घातलं असता तर ही मजल कॉन्ट्रॅक्टरची किंवा अधिकाऱ्यांची गेली नसती. कारण त्यांची सध्याची जी मांडणी करण्याची पद्धत आहे किंवा एखादी गोष्ट आवाज उठवण्याची ही खरंच स्वागतार्ह आहे.
चांगल्याला चांगलं म्हणणं हे आम्हाला आमच्या पक्षाने शिकवलेलं आहे, कारण आमचा पक्ष 180% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या धर्तीवर चालतो. जेणेकरून ही बातमी तुमच्या माध्यमातून पण निलेश राणे साहेबांपर्यंत पोहोचावी. आम्ही आमदार वैभवजी नाईक साहेबांना अवगत करूच या विषयात, त्यांचं मार्गदर्शन घेणारच आहोत. त्यांनीही सत्तेत आहेत, सत्तेचा वापर करून लवकरात लवकर. आमचं म्हणणं एवढंच आहे की कोणी केलं क्रेडिट कोणी घ्या, आम्हाला घेणं देणं नाही. कारण क्रेडिटचा विषय बोलायचा, क्रेडिटचा विषय म्हणाला तर 2022-23चं काम आहे, मंजूर काम आहे. बॅनर आम्ही लावून उद्घाटन केलेली नाहीत. आत्ताचे जे सत्ताधारी आहेत त्यांनी वेगळेच फोटो लावून त्यावेळी कामाची उद्घाटन केलेली आहेत. आम्ही तिथेही आक्षेप कोणाला घेतला नाही, आम्ही एकालाही कोणाला सांगितलं नाही की बाबा हे काम आम्ही आमच्या मंजूर करून आणलंय. आमचं म्हणणं एवढंच होतं, कोणीही करा, फक्त चांगली गुणवत्ता द्या आणि काम चांगलं करा. लोकांचा हेरमोड होऊ देऊ नका, लोकांना चांगल्या पद्धतीने सोयी द्या. याबाबत आपण पालकमंत्र्यांची भेट घेणार का, किंवा हा विषय कॉन्ट्रॅक्टर आपल्याला हे करत आहे त्याला ब्लॅकलिस्ट? सध्या तरी आम्ही खूप खालच्या लेवलला या बाबतीत चाललोय. म्हणजे आमच्या गावाचा प्रॉब्लेम आहे, हे सगळे ग्रामस्थ हे आमच्या बरोबर आहेत. आम्ही ठेकेदाराला आणि अजूनही अधिकाऱ्यांपर्यंतच लिमिटेड आहोत. आता तुमच्या माध्यमातून हा आम्ही विषय स्थानिक आमदार जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. स्थानिक आमदारांपर्यंत गेल्यानंतर त्यांनी जर दखल नाही घेतली तर कदाचित आम्हाला असं वाटेल, म्हणजे वाटतंय की आम्हाला कदाचित पालकमंत्र्यांपर्यंत जावं लागेल. पण इथं ज्यांची सत्ता आहे त्याच पालकमंत्र्यांना दुसऱ्या पक्षाच्या माणसांनी आम्ही जाऊन अवगत करणं हे आमच्या दृष्टीने थोडंसं आम्हाला लाजिरवाणं वाटतं. कारण त्यांचा कामाचा आवाका मोठा आहे, त्यांच्याकडे एका विभागाच्या मंत्रालयाची जबाबदारी आहे आणि ह्या इतक्या क्षुल्लक विषयात इथपर्यंत त्यांच्यापर्यंत जाणं हे आम्हाला योग्य वाटत नाही. ते आता अधिकारी आणि ठेकेदार आहेत, पोहोचवायची कामगिरी आम्ही केलेली आहे. हो, तर त्यांचंही मत तुम्ही घेऊ शकता, अधिकारी आणि ठेकेदारांचं त्यांच्याकडनं तुम्ही विचारून घ्या. ओके ओके. आता साळगाव ते हमरचं हे काम आहे की नाही, ते आपण 60-65% पूर्ण केलं आहे. फक्त त्या हमरच्या 300 मीटरमध्ये जे काय अजून खडीकरणाचं पण तेवढं काम बाकी आहे. खडीकरणाचं काम फक्त केलेलं आहे. ते खडीकरणाचं कुठं साईड पट्टी वाहून गेलेली आहे, समजा गडगा हे केलेलं आहे, त्यातून राहिलं आहे. समजा ते कुठं निघतंय ते आपण सगळं ते 300 मीटरचं दुरुस्त करून देऊ. काही अडचण नाही, अजून काही काम झालेलं नाही. त्यांचे काय ते अडचण आहे ते आपण सगळं क्लिअर करू आणि अधिकाऱ्यांना दाखवून घेऊ त्या पद्धतीने सगळं काय काय. 300 मीटरमधलाच विषय आहे फक्त. सर, साईड पट्टीचा बरोबर आहे विषय, पण मध्येच त्यांनी खणून दाखवलं, हाताने हे केलेलं आहे, त्याचा दर्जा दिसत नाही. आपण बघितलं खडीकरणच आहे. तिथं समजा काय एका ठिकाणी कॉम्पिटिशन कमी झालं असेल, ठीक आहे, मी ते दुरुस्त करून देतो, काय अडचण नाही. दाखवून घेतोय. चल.